कुळीचे हे कुळदेवी केली ठाई संताणी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी आणिला हिरुपा बळे करणी खळे हरिदासी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे विठ्ठल विठ्ठल संतानी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना टाळ वाजवा पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा
प्रल्हादलो पावन झालो चराचरी. जय जय श्री राधा रमण, जय जय नवाल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहाम्. पुत्रेति तन्मयतया परोबिनेदु संसर्वभूतहृदयं मणिमाणतोऽस्मि. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुभूषणाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजगमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमोक्षं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तक माझे पायावरिया, मस्तक माझे पायावरिया, वारकरी संताचाया, वारकरी संताचाया, वारकरी संताचाया, वारकरी मस्तक है पायावरी या वारकरी संताचा, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा. काहीतरी मस्तक माझे पायावर या वारकरी संताच्या जयांची केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्रीजन श्री गुरूंचे ते नमस्कार. आता विठ्ठल 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 विठ्ठल. कुळीचे हे कुळदेवी केली ठाई संतानी, बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटे प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. संतश्रेष्ठ जगदवंदनीय जगदमान्य वैराग्याचे महामेरू, वैराग्याचे जीवलंत प्रतीक असणारे, नवे नवे सदैव वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते, महाराष्ट्राचे भूषण श्रीमंत संत विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सुंदर सोपा सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाकडे वळणार आहे तत्पूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो असा. पत्रिका आहे का? अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. ब्रह्मांड नायक, जगत चालक, जगाचा नियंता, परमपिता परमेश्वर की ज्या भगवान परमात्माची सत्ता आहे पहा. देवाच्या सत्तेविषयी बोलताना अनेक ठिकाणी सांगितलं, लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी. भगवान परमात्मा ते सत्तेविषयी सर्व साधू संत सांगतात. ज्ञानोबरायांनी सांगितलं देवाची सत्ता आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले,
म्या हालविना प्राण हाले, जो जगाते चाळिता. वृक्षाच्या पान हाले ज्याची, झाडाचं पान हालायचं असेल तर भगवान परमात्माची सत्ता लागते. याच्याही पुढे जाऊन सांगू का देवाची सत्ता? सांगू? झोपले काका, सांगू? भगवान परमात्माचे सांगू का? बोला ना, असं असं तरी करा ना. एक तर मला यायला थोडेसे 15 मिनटं उशीर झाला. तुम्ही वाट पाहून पाहून थकले, बरोबर ना? हां, 15 मिनटं तुम्ही जवळपास वाट पाहिली, 15-20 मिनटं. पण माझ्या काहीच हातात नव्हतं. शेवगावच्या पलीकडे, घोटणच्या पलीकडे रस्त्यावर झाड आडवं पडलं होतं गाडीला. 1.5 तास गाडी एका जागेवर उभी होती. ट्रॅफिक जाम झालेली आणि त्यामुळे मला थोडासा उशीर झाला. अवघ्या 10 मिनिटात आवरून इथपर्यंत आले. विठाल 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 विठाल. भगवान परमात्माची सत्ता आहे. उशीर जरी झाला तरी बरोबर 2 तास मी तुमचे घेणार आहे. लक्ष देऊन ऐका फक्त. 2 तासाच्या आतमध्ये कीर्तन सोडणार नाही, त्यामुळं थोडंसं लक्ष देऊन ऐका. तुमचे चेहरे थोडे गुलाबाच्या फुलासारखे करा. चेहऱ्याकडे पाहून मला असं वाटतंय तुम्ही माझ्या मातीला आलात इथं. तसं काही नाही ना. प्रसन्न चेहरे करून बसा, नाही का? भगवान परमात्माची सत्ता आहे. साधुसंत सांगतायत, चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिविन. चालता बोलता भगवान परमात्मा आहे गड्या. याच्याही पुढे जाऊन सांगते, तुम्ही बसलेले आहात, उभा राहाल का नाही तुमची गॅरंटी नाही. आम्ही उभे आहोत, खाली बसू का नाही आमची गॅरंटी. याच्याही पुढे जाऊन सांगते, बशीतला चहा तुम्ही घेतला पण कपातला चहा घ्यायची तुमची सत्ता. हां, असा सत्ताधीश असणारा भगवान परमात्मा त्याच्या इच्छेने कृपेने अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 35वे आणि शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह नामसप्ताहामध्ये मला वाटतं 7व्या दिवसाची कीर्तनरूपी पुष्प भगवान प्रभूच्या चरणावरती आणि त्याचबरोबर आई भवानीच्या चरणावरती समर्पित करण्याचं परमभाग्य मला प्राप्त होतंय. मी माझं भाग्य समजते. कार्यक्रमासाठी सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी आहेत. गायनाची वाजण्याची सुंदर अशी साथ करणारे सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. सर्व गावकरी मंडळी, वाळूज तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर, वाळूजकर सर्व गावकरी ग्रामस्थ सर्वांच्यामध्ये भगवत चिंतन आपण पाहणार आहोत. ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला, ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली असे आपले आपल्याच गावचे श्री हरिभक्त परायण आमच्या अशोक महाराज फुंदे बाबांनी माझ्याशी संपर्क साधला आणि ही सेवा करण्याची संधी माझ्या जीवनामध्ये प्राप्त होते. त्याचबरोबर माझे शिक्षक ज्यांनी मला वाटतं 3री-4थी या वर्गामध्ये ज्यांनी शिकवलं आणि तिथून पुढे अगदी आत्तापर्यंत जे मला मार्गदर्शन करत आले कुठल्याही माझ्या क्षेत्रामध्ये आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, असे माझे शिक्षक श्री हरिभक्त परायण. सुंदर असे गायक देखील आहेत दैफळे सर, सर्वांचा परिचय असेल. आणि सरांच्या फुंदे महाराजांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. कार्यक्रमासाठी सर्व गुणीजन मंडळी, गाण्याची सुंदर अशी साथ देणारे माईकच्या समोरचे तुमचं नाव सांगा. माईकच्या समोरचे पंढरीनाथ महाराज असतील, हरिभक्त परायण, मोठ्याने बोला. रमेश महाराज असतील, हरिभक्त परायण. पांडुरंग महाराज असतील, हरिभक्त परायण. सर्व गावकरी. आता माईकच्या समोरच्यांचं तरी नाव घ्या कमीत कमी. चला, सर्व गावकरी मंडळी असतील. मृदंगाची सुंदर अशी साथ देणारे श्री हरिभक्त परायण पांडुरंग महाराज गोड मृदंगाची साथ करतायत. हार्मोनियमची सुंदर साथ देणारे बदलतायत का? नाही ना, मला वाटतं बदलतायत. हा, सर्व गावकरी भजनी मंडळ असेल, सर्वांच्या मध्ये भगवत चिंतन आपण पाहणार आहोत. आमच्या सुंदर महिला भगिनी टाळी घेऊन उभ्या आहेत, त्यांनाही खरंच कोटी कोटी धन्यवाद. बरं, तुळशीवाल्या मावशी, आमच्या विनेकरी ताईंसाठी जोरदार टाळी वाजवा. अरे, काळाची गरज आहे ना, विना घेऊन उभं राहणं. एक तर आमच्या महिलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेन प्रॉब्लेम आहे, त्यांना खूप लाज वाटते. काय वाटते? हां, महिलांना लाज वाटते, तरी पुढे येऊन विना घेणं, तुळस घेणं अगदी मोठं सुंदर असं काम करतायत. सर्व महाराज मंडळी, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे.
वायुनंदन साऊंड सिस्टीम, त्याचबरोबर ऑपरेटर दादा फार सुंदर ऑपरेटिंग करताय बरं. मला वाटतं याच्याही अगोदर एकदा दोनदा माझ्या कार्यक्रमाला तुम्ही होते, त्यांनी त्या दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. कारण सिस्टीम हा कीर्तनकाराचा आत्मा आहे, बरोबर आहे ना. सिस्टीम हा कीर्तनकाराचा आत्मा आहे. सिस्टीम व्यवस्थित असेल तर कीर्तनकार चांगला, सिस्टीम खराब झाली की कीर्तनकार फेल. आता त्यांच्या हातात ते आम्हाला कुठे नेऊन पोच करायचं, अशी गोड ऑपरेटिंग करतात ते दादा. सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध, मंडपमध्ये बसलेले, मंडपच्या खाली बसलेले, आजूबाजूला बसलेले, घरात बसलेले, गोदडी घेऊन झोपलेले, सगळ्यांना धन्यवाद. आणि आता चुकून माझ्याकडून कोणाचं नाव राहिलं तर विनंती, माझ्यावरती कुणी रागवणार नाही अशी शाश्वती. त्याचं कारण आहे, तुमचा आणि माझा बांधाला बांध अजिबात, त्यामुळं कुणीच रागवणार नाही. बरं, जरी चुकून कोणाचं नाव राहिलं तर सर्व हरिभक्तपरायण मंडळी विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आणि कीर्तन संपेपर्यंत माझी एक विनंती आहे सगळ्याला, कुणी झोपायचं अजिबात. आणि मला इथे मंडपमध्ये पाहून असं वाटतंय जास्तीत जास्त लेकरं येऊन बसलीत पुढे. हां, पोरी असतील, मुलं असतील, छोटी छोटी लेकरं समोर येऊन बसलेत. पण बाळांनो, माझी विनंती रे बाबा, कीर्तन संपेपर्यंत काही उठू नका हां, आणि कुणी झोपू पण नका. एवढी लेकरं समोर बसलीत, तुम्हाला माहिती असेल नसेल पण लेकरापासून 10 हात लांबच राहायला पाहिजे. आणि मी ते सांभाळते, त्यांच्यापासून लांब आहे. कारण लेकरं फार विचित्र आहेत महाराज, काय कुठं बोलतील, काय कुठं करतील यांचं सांगता येत नाही. माकडाची उपमा लेकरांना दिलेली, माकडं माहितीत ना तुम्हाला, माहितीत. रामप्रभूचं सैन्य काय म्हणतात त्याला, वानर सेना, त्यांची उपमा यांना दिली. काय करतील यांचं अजिबात सांगता नाही येत, एवढी विचित्र लेकरं आहेत महाराज. त्यामुळं थोडंसं सांभाळून राहावं लागतं. आता उगानं एवढी सगळी लेकरं पाहिली म्हणून विषय निघाला म्हणून सांगते. एकदा मुंबईला माझ्या गुरुदेवांची कथा होती, लक्ष देऊन ऐका. माझ्या गुरुची कथा मुंबईला होती, आम्ही सोबत होतो कथेला. आम्ही तिथे गेल्याच्या नंतर कथेमध्ये अवघाणा विषय निघाला आणि दिदीनी प्रश्न विचारला, म्हणे सांगा राम प्रभू वनवासाला का गेले. काय प्रश्न विचारला, राम प्रभू वनवासाला का गेले, असा प्रश्न विचारल्याच्या नंतर बरीचशी लेकरं अशी समोर बसलेली होती. महाराज पटकन एक उठलं, दीदीला म्हटलं दीदी मी सांगू का. दीदी म्हटल्या सांग बाळा. त्यानं सांगितलं, दीदी राम प्रभू वनवासाला का गेले, त्याच्या पाठीमागचं कारण असावं, राघवाला कुणी अयोध्या नगरीमध्ये कुणी खोलीच दिली नसावी म्हणून ते वनवासाला गेले. काय म्हणतात, कुणी खोली दिली नसावी म्हणून ते वनवासाला. एवढी विचित्र आहे ती, काय कुठं बोलतील यांचं सांगता येत. आमची कथा संपली, आम्ही आमच्या हॉलवरती आलो. बोलू नका रे, बोलू नका अजिबात, इकडे लक्ष द्या. आम्ही आमच्या हॉलवरती आलो, रूमवरती आलो. तिथे आल्याच्या नंतर 2-4 लेकरं पाठीमागेच आली. दीदीला म्हटली, दीदी आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. दीदी म्हटल्या नका विचारू. त्यांना माहिती होतं लेकरं विचित्र आहेत, नका विचारू. नाही म्हणे विचारायचं आहे. दीदीला वाटलं छोटी लेकरं आहेत, विचारून काय विचारणार. त्यांनी प्रश्न विचारला, म्हणे दीदी सांगा ना, हत्ती जर फ्रीजमध्ये ठेवायचा ठरला तर कसा ठेवायचा. काय सांगितलं, हत्ती फ्रीजमध्ये ठेवायचा ठरला तर कसा ठेवायचा. दीदी म्हटल्या हत्ती फ्रीजमध्ये बसूच शकत नाही. बसतो का नाही. त्या मुलांनी सांगितलं नाही म्हणे ठेवायचा ठरला तर. आता जर तरला उत्तर नाही. दीदी म्हटल्या मला येत नाही. त्यांनी सांगितलं सोपं आहे ना दीदी, दरवाजा उघडा ना आतमध्ये ठेवून द्या. आता एवढा अवघड प्रश्न विचारले होत्या, काही कमी होत्या का. हां, त्यांनी प्रश्न विचारला, म्हणे दीदी पोरांना सांगा 4 मुंग्या आहेत. लक्ष देऊन ऐका बरं. 4 मुंग्या आहेत, साखरेच्या पोत्यामध्ये आहेत, पण 4 पैकी 3 मुंग्या साखर खात आहेत, 1 मुंगी साखरच खात नाही. सांगा कारण काय. मुलं गडबडली, काय कारण असावं, मुंगी साखर का खात नसावी. एक पहिलीचं होतं, पटकन उठलं. दीदीला म्हटलं सांगू का. दीदी म्हटल्या सांग बाळा. त्यानं सांगितलं, दीदी नक्की त्या मुंगीला डायबिटीज झाला असेल म्हणून ती साखर खात नव्हती. आपल्या भाषेत साखऱ्या रोग झाला असेल म्हणून ती साखर खात नव्हती. अशी मुलं काय बोलतील काय करतील यांचं सांगता येत नाही बाबा.
विनंती रे तुम्हाला, कुणी उठू नका आणि कुणी बोलूही नका एकमेकांना, माझ्याकडे लक्ष द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग इकडे जगद्गुरु तुकोबारायांचा. तुकोबाराय अभंगामधून काय सांगता आपणाला पाहिजे. त्या संतांचा अभंग आहे, ते संत फार मोठे अधिकारी आहेत. तुकोबारायांच्या अधिकाराचा जर विचार केला तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकोबारायांचं नाव ऐकलं तर यमालाही थरकाप सुटावा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा. अनुरेनोया थोकडा अनुरेनोया थोकडा अनुरेनोया थोकडा अनुरेनोया थोकडा ए अनुरेनोया थोकडा अनुरेनोया थोकडा अनुरेनोया थोकडा तुका तुका आकाशा एवढा जगद्गुरु तुकोबारायांचा जर विचार केला, अरे त्यांचं नाव ऐकलं तर यमाला थरकाप सुटतो. त्या यमाचं नाव ऐकलं की तुम्हाला आम्हाला थरकाप सुटतो. बरोबर आहे का मावशांनो? यम माहिती आहे का? यम असं असं करा ना, असं असं. पाऊस पडेल का? गुबू 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 एवढं तरी करत चला थोडंसं. यम माहिती आहे? यम माहिती आहे? पाहिलंय त्याला कधी? पाहिलं पण नाव ऐकून आहे. बरोबर आहे? पाहिलं नाही. तुम्ही म्हणाल पाहायचं असेल तर अगोदर मरावं लागेल मग तो दिसेल. हां, पण आपण पाहिला नाही, त्याचं नाव आपण ऐकून आहेत सगळेजण. ते यमाचं नाव ऐकलं की तुम्हाला आम्हाला थरकाप सुटतो. कधी त्या काळानं आपल्यावरती झडप घालावी असं कधी कोणाला वाटत नाही. मी मरावं असं वाटतं का कोणाला? वाटत असेल तर करा वरती बोट, आपण उद्या तिकीट काढू त्यांचं. मी मरावं असं कोणाला वाटत नाही. काळ आपल्यावरती टपून बसलाय, कधी सरतय कधी मी याला घेऊन जातोय. काळानं आपल्यावरती झडप घालण्या अगोदर आपण जागं झालं पाहिजे, विचार केला पाहिजे, भगवान परमात्माचं चिंतन करायचंय. जो विचार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केला, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाड. रात्रंदिवस महाराज भजन करत होते, चिंतन करत होते. त्यांनी सांगितलं, बाबांनो आलात ना जन्माला तर भगवान परमात्माचं चिंतन करा, भजन करा. देवानं नरदेहच त्यासाठी दिलाय. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिके. भगवान परमात्मानं नरदेह भजनासाठी चिंतनासाठी दिलाय. याचा वापर चिंतनासाठीच करा असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. पण आपण ऐकायला तयार नाही हो. आपण या नरदेहानं देवाचं चिंतन करत नाही, भजन करत नाही. सांगितलंय बाबांना आयुष्य कमी कमी आयुष्यामध्ये याची गॅरंटी. तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तुलालसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागे
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. गोडी अभंगाची कधी बघून घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला घोडी अभंगाची, कधी लागेल नरदेह देवाने दिलाय पण याची गॅरंटी नाही. मग तुम्ही काय करा, मनोभावानं त्या देवाचं चिंतन करा, भजन करा असं जगद्गुरु सर्व साधू संतांनी सांगितलं. आणि म्हणून तुकोबाराही म्हणता बाबांनो भजन करा, चिंतन करा. पण आपण ते करत झोपले का काय? आपण देवाचं भजन चिंतन करत नाही, करता का? अरे देवानं दिलाय ना तुम्हाला नरदेह, जरा थोडासा नरदेहाचा विचार करा आणि त्याचा उपयोग ज्या ठिकाणी करायचा आहे त्या ठिकाणी करा. माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. मला सांगा हो, हात तुम्हाला कशासाठी दिलेत बाबा? हात देवानं हात कशासाठी दिले हो? हात कशासाठी दिले? हा बघा मावशी हुशार आहेत का नाही? हात कशासाठी दिले? टाळी वाजवण्यासाठी. वाजवता का तुम्ही टाळी? अरे आमच्यासारखे आता नका वाजवू, आता नका. भजनामध्ये वाजवायची. कुठे वाजवायची? हां, माणसाचा आज तर मोठा प्रॉब्लेम, माणसाला खरं पचत नाही तिथं काम करतात. जिथं करायचं तिथं नाही करत. जिथं टाळी वाजवायची तिथं नाही वाजवत. जिथं नाही वाजवायची तिथे वाजवल्याशिवाय राहणार नाही. हात देवानं टाळी वाजवण्यासाठीच दिले, फक्त जेवण करण्यासाठी नाही. आपलं नेमकं उलट असतं, आपण भजनामध्ये टाळी वाजवत नाही. आमच्यासारखे रोज कीर्तनकार येतात, टाळी वाजवा, मुखानं भजन करा असं सांगता. पण सांगून सांगून आमच्यासारखे कीर्तनकार जन्माला आले आणि वाटी लावले तुम्ही. पण आपण सुधारायला तयार नाही. हातानं टाळीच माणसं वाजवत नाही. काय प्रॉब्लेम आहे मला कळतच नाही. पण मला असं वाटतं हा दोष तुमचा नाही गड्या, हा दोष आहे कलियुगाचा. कलियुगामध्ये असं सांगितलं जातं, आता खऱ्याची दुनिया राहिली. बरोबर आहे का बाबा? सहज म्हातारी माणसं म्हणतात आता खऱ्याची दुनिया राहिली नाही. खरं माणसाला पचत नाही, खोटं बोलावं लागतं. आवाज पोहोचतोय ना माझा सगळ्यांपर्यंत? खोटं बोललं की लोक त्यावरती विश्वास ठेवतात, खऱ्यावरती माणसाचा विश्वास नाही. तुम्हाला एक जादू करून दाखवते, थोडंसं लक्ष देऊ नाही का? आमची सर्व ही टाळकरी मंडळी, टाळकऱ्यांच्या अंगावरचा ड्रेस कसा आहे हो? कलर कसा आहे ड्रेसचा? पांढरा कलर आहे, बरोबर. हा पांढरा कलर मी तुम्हाला काळा करून दाखवते. 100% 101% तुम्ही म्हणत असाल तुम्हाला जमतं का? अमावस्या नसू द्या, पौर्णिमा नसू द्या, तरी मला सगळं जमतं. त्याची काळजी तुम्हाला नसावी. फक्त एकच सांगते, हा पांढरा कलर मी तुम्हाला काळा करून दाखवणार. त्या अगोदर आउट ऑफ कव्हरेज एरिया पाठीमागे बसलेले सगळ्यांनी एकदा जोरात मोठ्यानं टाळी वाजवा. पाहिजे तसा आवाज नाही आला. पाठीमागच्या मावशांनी केलं, तुम लढो हम चप्पल सांभाळ. सगळ्यांनी एकदा जोरात टाळी वाजवा. अजून एकदा. क्या बात आहे. आला ना बाबा? छान आवाज आला नाही? भजनामध्ये असा टाळीचा आवाज येत, आता सुंदर आवाज आला. अशी गोड टाळी तुम्ही वाजवली. आता सांगा, वारकऱ्याच्या अंगावरचा ड्रेस कसा आहे? काळा नाही झाला?
मी वाट पाहत होते कधी तो काळा होतोय. आता मला सांगा, हा पांढरा कलर जर मला काळा करता येत असता मला, तर मी रोज हे गाव ते गाव बोंबलत कशाला फिरले असते सांगा बरं? फिरले असते का? नाही ना. पण माणसाला खरं पचत नाही, खोटं बोलावं लागतं. खोटं बोललं की लोक त्यावरती विश्वास ठेवतात. दादा, हात टाळी वाजवण्यासाठी दिले, तोंड फक्त शेजारणीला शिव्या देण्यासाठी दिले. गंगूबाई अशी न सखूबाई तशी, तोंडानं चिंतन करायचं, पण तोंड चिंतनासाठीच दिलंय. डोळ्यानं एक त्याचं बोले सुस्पष्ट बोलावा, एक बोले सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी मालावा. क्या बात है. संत समाज में धरावा, दिव्य ब्रह्मानंद होए आघवागा. बोलो सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी मानावा, संत समाज बोधारा, तेरे ब्रह्मानंद होया गावा. प्रत्येक इंद्रिय भगवान परमात्मानं स्वतःच्या कामासाठी दिले. डोळे त्याचं स्वरूप पाहण्यासाठी दिले, कान त्याचं नामस्मरण ऐकण्यासाठी दिले, पाय देवाने त्याची तीर्थयात्रा करण्यासाठी दिले. चला हो पंढरी जावो, जीवाचा जीवलगा पाहू. पायानं तीर्थयात्रा केली पाहिजे. प्रत्येक इंद्रिय त्याच्या कामासाठी दिले, आपण याचा वापर संसारामध्ये करतोय. मला सांगायचं तात्पर्य, तुकोबाराय म्हणतात, अखंड प्रभूचं चिंतन करा. जे त्यांनी केलं, या भूतलावरती जन्म घेतला आणि भूतलावरती जन्म घेतल्याच्या नंतर सगळ्यांना सांगितलं, बाबांनो, जो जीव जन्माला आलाय त्या जीवाच्या पाठीमागे कुळ आलं. लक्ष देऊ नाही का बरं? जो जीव जन्माला आला त्या जीवाच्या पाठीमागे कुल आलं, आणि त्या कुलदेवतेला आम्ही सर्व संतांनी एका जागेवरती आणून ठेवलं. अभंगाचं प्रथम चिन्ह. कुळीची कुळ देवी, कुळीची कुळ देवी, जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, जीवाच्या पाठीमागे कुळ येतं आणि त्या कुलाला आम्ही एका जागेवरती आणून ठेवलं. सर्व साधू संतांनी एकत्र येऊन त्या भगवान परमात्माला एका जागेवरती आणून ठेवलं. लक्ष देऊ नाही का? पण सांगितलं या ठिकाणी त्या देवतेला एका जागेवरती आणून काय केलं त्याचं चिंतन केलं, भजन केलं. कारण आमच्या सर्व संप्रदायाची म्हणा, आपल्या सगळ्यांचं कुलदैवतमध्ये पंढरीश भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा आहे. बरोबर आहे ना? आपल्या सगळ्यांचं कुलदैवत, आपण देवीला आपलं कुलदैवत मानतो. पण आई भवानीमध्ये आणि पांडुरंग परमात्मामध्ये काही एक बदल, दोघेही एकच आहेत. म्हणून सर्व साधू संतांनी सांगितलं, कुळीची हे कुळदेवी, त्या कुलदैवतेला आम्ही एका जागेवरती आणून ठेवलं आणि त्याची आराधना केली, त्याचं चिंतन केलं, त्याचं भजन केलं. आणि त्या आई भवानीचा आम्ही काय केला? गोंधळ केला. काय केला? लक्षात येतंय ना? आई भवानीचा हा गोंधळच केला
जातो, जगदंबेचा गोंधळ घातला जातो. तुम्ही म्हणाल इथे आम्ही 9 दिवस कीर्तनं ठेवली. काय म्हणत असाल तुम्ही? 9 दिवस आमच्या गावामध्ये कीर्तन झाली, पण या ठिकाणी आता सध्या कीर्तन चालू. काय चालू आहे मग? आई भवानीचा उदो उदो चालू आहे, गोंधळ चालू आहे. कारण जगदंबेचा गोंधळच घालावा लागतो. तिचा गोंधळ घातल्याशिवाय ती आपल्यावरती प्रसन्न होत नाही. तिचा गोंधळ करावा लागतो. सर्व साधू संतांनी गोंधळ घातला. आई भवानीचं एवढं पवित्र स्थान आपल्या जीवनामध्ये आहे. आई भवानी नसेल तर आपल्या जीवनाला अर्थ नाही दादा. तिच्या प्रत्येक रूपाकडे जर आपण पाहिलं तर वेगवेगळे प्रकार आपल्याला जाणून येतात. मी जगदंबेबद्दल थोडंसं बोलणार आहे तुमच्याशी, बरंच काही, लक्ष देऊ नाही का. तिच्या प्रत्येक रूपाकडे पहा. आपल्या देशामध्ये, या सृष्टीमध्ये 108 शक्तिपीठ आहेत जगदंबेचे. किती? 108 शक्तिपीठ जगदंबेचे आहेत. त्यातले 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आपल्या जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. एक शक्तिपीठ तुळजापूरची तुळजा भवानी सगळ्यांना माहिती असेल. कोल्हापूरची महालक्ष्मी दुसरं शक्तिपीठ, माहूरगडची रेणुका माता तिसरं शक्तिपीठ आणि वणीची सप्तशृंगी हे अर्ध शक्तिपीठ. असे 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये जगदंबेचे आहेत. बाकी अनेक अवतार आहेत जगदंबेचे, अनेक रूपानं ती आपल्यापर्यंत आली. पण दादा, तिच्या प्रत्येक रूपाकडे पहा. लक्ष देऊन ऐका ताई दादांनो, प्रत्येक रूपाकडे पहा. ती काही ना काही आपल्याला देऊन गेली. सरस्वती रूपानं ती आपल्याकडे आली. तिनं आपल्याला ज्ञान दिलं आणि ज्ञानाशिवाय माणूस अधुरा आहे. बरोबर आहे ना? ज्ञानाशिवाय माणूस अधुरा आहे. ज्याला ज्ञान नसेल त्याला लोक सहज म्हणतात ते वेड आहे. काय म्हणतात? ते वेड आहे, त्याला कळत नाही. ज्ञान नसेल त्याला वेड असं उपमा दिली जाते. ज्ञानाशिवाय माणूस अधुरा आहे. आणि म्हणून जगदंबा सरस्वती रूपानं आली. तिनं आपल्याला ज्ञान दिलं आणि ज्ञान आपल्याला मिळालं म्हणून 4 माणसामध्ये बसायची ताकद आपल्यामध्ये निर्माण. ए हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून, हंसावरती बसून मयूरावरती बसून, हंसावरती बसून मयूरावरती बसून, करी घेवाणी आविना, करी मंजुळ गायना, करी घेवाणी आविना, करी मंजुळ गायना, हे सभेमध्ये बसून शारदे, मयुरावरती बसून, हे हंसावरती बसून शारदे, मयुरावरती हंसावरती बसून मयूरावरती बसून, सरस्वती रूपानं आली दादा, तिनं आपल्याला ज्ञान दिलं. लक्ष्मी या रूपानं आली, तिनं आपल्याला धन दिलं. बरोबर आहे ना? लक्ष्मी रूपामध्ये आपल्याकडे आली, तिनं आपल्याला धन दिलं. तुमच्या बोटातल्या अंगठ्या, गळ्यामधलं लॉकेट, महिलांच्या पायातील पैंजण, हातातील बांगड्या, गळ्यातील 7 पीस, बोरमाळ असेल, घागरमाळ असेल, असतात ना असं, अशा सर्व प्रकारचे दागिने, नाकामधल्या मोठमोठ्या नथी, अगदी 2-3 प्रकारचे, एक कोल्हापुरी, एक मोरफंकी, एक तो मोठा असा गाडा आहे का तुमच्याकडे? ती जुनी पद्धत होती पण आता बुडाली, ती आता राहिली नाही. असे वेगवेगळ्या प्रकारच्या नथी, हे सर्वच काही आपल्याकडे आलं. पैसा असेल, धन असेल. लक्ष्मी या रूपानं ती आली, तिनं आपल्याला धन दिलं. लक्षात येते? अन्नपूर्णा या रूपानं आली, तिनं आपल्या पोटाची भूक भागवली, पोटामधली आग शांत झाली, पोटाला अन्न दिलं. रेणुका रूपामध्ये आली, तिनं आपली रोगराई घालून टाकली. प्रत्येक रूपाकडे तिच्या पहा, फार महत्त्वाचं स्थान आपल्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून त्या जगदंबेचा गोंधळ, तुम्ही म्हणाल कुणी घातला गोंधळ? सगळेच घालतात. आपल्या पाठीमागच्यांनी घातला, आपल्या पंजोबांनी घातला, आजोबांनी घातला, आपल्या वडिलांनी घातला, आपण घालतोय, आपली मुलंही घालणार आहेत. बरोबर ना? आपली मुलं घालणार आहेत. 4-5 पिढ्या आपण गोंधळ
घातलेला पाहिला, पण तुम्ही म्हणाल या 4-5 पिढ्याच्या अगोदर कुणी गोंधळ घातला होता? या जगामध्ये, या सृष्टीवरती, या भूतलावरती सर्वात प्रथम गोंधळ जर कुणी घातला असेल, तुम्हाला माहिती आहे का नाही? मला माहिती नाही. आहे का माहिती? सर्वात प्रथम गोंधळ कुणी घातला या भूतलावरती? तुम्हाला माहिती असेल तर खरंच धन्यवाद, माहिती नसेल तर डबल धन्यवाद, कारण तुम्ही आता ऐकणार आहात. लक्ष देऊन ऐका. या भूतलावरती सर्वात प्रथम गोंधळ कुणी घातला? ब्रह्मदेवाचे मानसपुत्र दक्ष महाराज. दक्ष महाराज जेव्हा जन्माला आले, ब्रह्मदेवाने त्यांना जन्माला घातलं, त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं, दक्ष महाराज तुम्ही आता माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मला मदत करायची. लक्ष देऊन ऐका, फार महत्वाचं आहे. सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मला मदत करायची म्हटल्याबरोबर दक्ष महाराजांनी 10,000 पुत्र तयार केले. सांगितलं अरण्यामध्ये जा, तप करा, तप करून घरी या. घरी आल्याच्या नंतर मी तुमचं लग्न लावून देईल, तुम्ही माझ्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मला मदत करायची. काय सांगितलं? मुलं गेली, तप केलं, वापस निघाली. पण वापस येत असताना रस्त्यामध्ये शेंडीवाले बाबा होते. माहिती आहेत का तुम्हाला? हां, हुशार आहेत सगळे. शेंडीवाले बाबा विणा आणि चिपळ्या घेऊन त्या ठिकाणी भजन करत करत बसले होते. मुलांना आवाज दिला, ओ मुलांनो, अरे कुठे कुणीकडे निघालात? मुलांनी सांगितलं, आम्ही दक्ष प्रजापतीचे पुत्र आहोत. आमच्या पप्पांनी आम्हाला तप करण्यासाठी पाठवलं, तप करून आम्ही निघालो. आता आमचे वडील आमचं शुभमंगल सावधान, आमचं लग्न लावून देणार आहेत, आणि लग्न झाल्याच्या नंतर आमच्या वडिलांच्या सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये आम्ही त्यांना मदत करणार. असं म्हटल्याबरोबर नारद मुनींना नागडोळे मोडले. नारद मुनी म्हणतात, भल्या माणसांनो, तुम्ही आता लग्न करणार? म्हणे हो. म्हणे चांगलं नाही होणार. म्हणे काय झालं? म्हणे त्याचं असं आहे वेड्यांनो, अरे ज्यांचं लग्न झालंय त्यांना जाऊन विचारा लग्न झाल्यावर काय परिस्थिती होते. काय म्हणाले? लग्न झाल्यावर काय परिस्थिती होते? ज्यांचं लग्न झालंय त्यांना जाऊन विचारा. रे लग्न करून कोणाचं भलं झालंय? लग्न झालं की संसार पाठीमागे लागतो, संसार दुःख रूप आहे. मग आम्ही काय करावं? तुम्ही लग्न करू नका. मग काय करू? वापस जा आणि तप करा. त्या 10,000 पुत्रांना विरक्तीचा उपदेश केला, त्यांना वापस पाठवलं. 10,000 पुत्र माघारी गेले. दक्षांना राग आला, पण थांबला नाही दक्ष. दक्षाने पुन्हा 10,000 पुत्र तयार केले. 10,000 पुत्राची उत्पत्ती. त्यांना सांगितलं, तप करा, वापस या, तुमचं लग्न लावून देईन, सृष्टी विस्ताराच्या कामामध्ये मदत करा. पुन्हा 10,000 पुत्र तपासाठी गेले, वापस आले. वापस आल्याच्या नंतर नारद मुनी त्याच ठिकाणी विणा आणि चिपळ्या घेऊन सुंदर नारायणाचं भजन करत होते. नारायण श्रीमद नारायण, नारायण नारायण नारा. टाळकरी टाळ वाजवा. श्रीमन नारायण 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 नारायण. नारायण श्रीमद नारायण, नारायण नारायण नारायण. टाळी वाजवा. नारायण 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 नारायण. हा नारायण श्रीमद नारायण, नारायण नारायण नारायण. श्रीमन नारायण 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 नारायण. नारायणाचं भजन करत करत नारद मुनी त्या ठिकाणी होते. त्या मुलांना विचारलं, हे पोरांनो, अरे कुठे निघालात? आम्ही आमच्या राजधानीमध्ये निघालो. आमचे बाबा आता आमचं लग्न लावून देणार आहेत. सांगितलं, बाबांनो तुम्ही लग्न करू नका, लग्न करून कोणाचं भलं झालंय. असं म्हटल्याच्या नंतर नारद मुनींना असं सांगितल्याच्या नंतर मुलं म्हणतात, बाबा असा उपदेश करणारे तुम्ही कोण? म्हणे मी तुमचा अंकल. अंकल समजतो ना, कारण नारद मुनी देखील ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. दक्ष महाराजही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. मग दक्ष महाराज नारद मुनी दोघे जण कोण झाले? भाऊ झाले. दक्षाची मुलं म्हणजे हा नारद मुनी अंकलच झाले ना. अंकल म्हणजे समजतात का? हां, अंकल म्हणजे चुलता. सांगितलं मी तुमचा अंकल आहे. म्हणे माझे आमचे अंकल ना, आम्हालाच माहिती नाही. म्हणे त्याचं असं आहे, मी हरिभक्त परायण असल्यामुळं माझा गावाला पाय लागत. बरोबर आहे का? मी हरिभक्त परायण असल्यामुळे आमचे हरिभक्त परायण महाराज मंडळी घरच्या लोकांना वाट पाहावी लागते, कधी घरी येत आहेत, कधी घरी येत आहेत. पण आमच्या घराला पाय लागत
हां, हरिभक्त परायण असल्यामुळे रोज हे गाव ते गाव नुसतं फिरावं लागतं ना. नारद मुनी म्हणतात मी हरिभक्त परायण आहे, माझा घराला पाय लागत नाही, तुमची माझी भेट झाली नाही, पण मी तुमचा चुलता आहे. म्हणे बाबा दैवयोगानं आता तुमची भेट झाली, तर आमची विनंती आहे, चला आता तुम्ही आमच्या लग्नाला चला, आता लग्नाला चला. मुलांनी निमंत्रण दिलं. नारद मुनी म्हणतायत वेड्यांना जाऊ नका, लग्न करू नका, चांगलं नाही होणार लग्न करून कोणाचं भलं झालंय. त्याही 10,000 पुत्रांना विरक्तीचा उपदेश केला. गोंधळ कुणी प्रथम घातला ना ते बोलते. तेही 10,000 मुलं वापस गेले. दक्षाला राग आला. 20,000 पुत्रांना वापस पाठवलं. दक्ष महाराजांना शाप दिला, नारदा माझ्या कामामध्ये तू विघ्न आणलं, माझा शाप आहे तुला, तू कधीच कोणालाच एका जागेवर बसून उपदेश करू शकत नाही. काय शाप दिला? कधीच आणि कोणालाच एका जागेवर बसून उपदेश करू शकत नाही. नारद मुनी नेहमी फिरत राहता, कधी एका जागेवर थांबत. हा दक्षाचा शाप आहे त्यांना मिळालेला. पुढे दक्ष महाराजांनी शाप दिल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला कळालं. ब्रह्मदेव आले, दक्षा चुकलास तू. नाही बाबा मी चुकलो नाही, मी बरोबर केलंय. चुकलास दक्षा, मी बरोबर केलंय बाबा, आवाज खाली कर. अरे वेड्या, 20,000 पुत्र तू तयार केलेस, लक्ष देऊ नाही का? 20,000 पुत्र तू तयार केलेस, पण तू लक्षात आलं नाही तुझ्या ते 20,000 मुलं धड स्त्री ना धड पुरुष हे किन्नर जातीतील आहेत. यांचं जर लग्न तू लावून दिलं असतं तर तुझ्या माथ्यावरती भरपूर त्यांचं पाप झालं असतं. यांचं लग्न करणं योग्य नव्हतं. नारद मुनीनं तुला यातून वाचवलंय आणि तू त्यांना शाप दिला. दक्षाच्या लक्षात आलं मी चुकलोय म्हणून. दक्ष महाराजांनी सांगितलं बाबा आता मी काय करू? काही नाही म्हणे, तुझ्या राजधानीमध्ये जा, सुंदर असं जगदंबेचं मोठं चित्र काढ आणि चित्र काढून तिचा गोंधळ घाल. काय सांगितलं? मोठं चित्र काढून तिचा गोंधळ घाल. दक्ष आपल्या राजधानीमध्ये आला. हरिद्वारच्या बाजूला कणखल हे क्षेत्र आहे, ते दक्षाची राजधानी आहे. त्या ठिकाणी दक्ष महाराज आले, भलं मोठं असं चित्र काढलं. देवाच्या त्या चित्राच्या समोर गोड तेलाचा दिवा लावला. रात्रंदिवस आपल्याकडे ज्योत जाळण्याची जी पद्धत आहे ही तेव्हापासून आलेली. जी आपण ज्योत घेऊन येतो, ज्योत जाळतो रात्रंदिवस, ही तेव्हाची पद्धत आहे. दिवा लावला गोड तेलाचा आणि दक्ष महाराजांनी एवढा सुंदर गोंधळ घातला, एवढी सुंदर जगदंबेची स्तुती केली. आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई कृपा करी माझ्या बरी, जगवितो रात सारी गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, नाही वाजवा गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला उदो 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 गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला. असा सुंदर गोंधळ दक्ष महाराजांनी घातला. ज्याला जसा जमेल तसा माणसं गोंधळ घालतात, बरोबर आहे ना? जसा जमेल तसा घालतात. आमच्या धर्मशास्त्रामध्ये म्हणा, ग्रंथामधले काही अभंग असतील, गवळणी असतील, भारुड असतील, हे काही वयस्कर लोकांना जमत नाही, बरोबर आहे ना? वयस्कर लोकांना काही जमत नाही, मग ते आत्ताचे नवीन निघलेले गाणी म्हणतात. आई भवानीचा गोंधळ घालतात ना, नवीन निघलेले काही जण गाणी म्हणतात. फार सुंदर गाणे जगदंबेचे, बरं आई भवानीचे एवढे सुंदर गाणे देवीचे, त्या गाण्याला खरंच तुलना नाही. महाराज खूप सुंदर तयार करता. बांगड्याचे माळ, लिंबावानी डोळा, अशी अवघड गाणी येत नाही ना, म्हणून सोपी म्हणतात. कशी? बांगड्याचे माळ, लिंबावानी डोळा, उभी हाय नदीच्या काठाला. बरोबर आहे ना?
उभी हाय नदीच्या काठाला लखाबाय पोतराज आलाय भेटीला लखाबाय पोतराज आलाय भेटीला टाळी वाजवा पोतराजा भेटीला लखाबाय पोतराज भेटीला बांगड्याची माळ लिंबाबानी डोळ बांगड्याची माळ लिंबाबानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला हो उभी हाय नदीच्या काठाला लखाबाय पोतराज आलाय भेटीला लखाबाय पोतराज आलाय भेटीला पोतराजा भेटीला हरी बोल. पोतराज आलाय भेटीला पोतराज आलाय भेटीला पोतराज आलाय भेटीला. ज्यांना जमेल तसं जगदंबेची स्तुती करतात भजन करतात. काही काही वयस्करांना हे येत नाही मग काही काही म्हणतात गार डोंगराची हवा नाही बरोबर आहे ना अशी गाणी म्हणतात. तुम्ही म्हणाल सगळे गाणे चालू केले की काय आहे गाण्यातलं मला सगळंच गाता येतं बरं काही गायचं सांगा थोडंफार मला थोडीशी तयारी केली म्हणून मला गाता येतं. असं वेगवेगळ्या प्रकारचा गोंधळ सर्वजण घालतात. दक्ष महाराजांनी देखील 9 रात्री 9 दिवस जगदंबेची स्तुती केली गोंधळ घातला म्हणून नवरात्र उत्सव साजरा झाला. लक्ष देऊ नये का नवरात्री 9 दिवस त्या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे. आई भवानी प्रगट झाली. आई भवानी प्रगट झाल्याच्या नंतर तिनं सांगितलं बोल दक्षा काय पाहिजे तुला लक्ष देऊ नये का काय पाहिजे म्हटल्याबरोबर सांगितलं मग तू माझ्या पोटी मुलगी म्हणून जन्माला ये असं म्हटल्याबरोबर जगदंबेनं सांगितलं दक्षा मला मुलगी म्हणून सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही. मी दगदगती ज्वाला आहे मी आग आहे मला सांभाळणं एवढं सोपं नाही. काय अट असेल मी मान्य करतो. जगदंबेनं 2 अटी घातल्या. पहिली अट मी उपवर झाल्याच्या नंतर माझं लग्न महादेवाशी लावून द्यायचं आणि दुसरी अट अशी घातली ज्या क्षणी माझ्या पतीचा अपमान होईल त्या क्षणी तुझ्या सहित तुझं राज्य जाळून भस्म करेल आणि निघून जाईल. 2 अटी जगदंबेनं घातल्या. मुलगी म्हणून सती या रूपानं दक्षाच्या पोटी जगदंबा जन्माला आली आणि सती या रूपानं जगदंबा जन्माला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पहिली अट दक्षानं सांभाळली लग्न महादेवाशी लावून दिलं पण दुसरी अट नाही सांभाळता आली. त्या क्षणी ज्या तोंडानं मिमी करत होता आई भवानीनं त्या ठिकाणी याच्यामध्ये उडी घेतली अग्निकुंडामध्ये स्वतः जळून घेतलं राजधानी जाळून टाकली. ह्या कथाभाग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण यातून मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या जगावरती सृष्टीवरती भूतलावरती सर्वात प्रथम गोंधळ जर कोणी घातला असेल तर तो कोणी घातला दक्ष महाराजांनी. तुम्हाला जर कोणी विचारलं सर्वात प्रथम गोंधळ कोणी घातला बिनधास्त उत्तर देऊन टाका दक्ष महाराजांनी घातला. दक्ष महाराजांनी गोंधळ घातला त्याच्यानंतर ती परंपरा जिवंत आत्तापर्यंत आहे. साधू संतांनी गोंधळ घातला ऋषी मुनींनी गोंधळ घातला. शुकसान का अधिक त्या ठिकाणी ऋषी मुनींनी देखील गोंधळ घातला आणि साधू संतांनी देखील सांगितलं माझ्या नाथ महाराजांनी सांगितलं आम्ही देखील गोंधळ घातला. स्वर्ग मृत्यू पातळ्याचा मंडप घातिला हो मंडप घातला चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो फुलवर बांधला शास्त्र पुराणे अनुवादती तुझा गोंधळ उदो बोला उदो बोला उदो बोला अंबा माय माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला अंबा माय माऊलीचा हो उदो बोला उदो बोला बाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला बाई माऊलीचा हो माऊलीचा हो माऊलीचा हो. असं जर वाजवलं ना असं जर गायलं महाराज आपण तर एखादी आंबाबाई तिकडून उठायची ना आहा 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 करत निघाल लगेच इकडे. तसं काही नाही
तसा सुंदर गोंधळ सर्व साधू संतांनी घातला. बरं, नाथ महाराजांनी सांगितलं आम्ही गोंधळ घातला. माझे जगद्गुरु तुकोबाराय तर म्हणता आम्ही स्वतःच गोंधळी झालो. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबे क्या बात आहे. गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी घालावा गोंधळ घालावा गोंधळ हरिनाम संभळ गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याचे आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं आम्ही स्वतः गोंधळी झालो. सर्व साधू संतांनी सांगितलं आपणही तो गोंधळ घालतो आहोत. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतायत आम्ही तो गोंधळ घातला आणि त्या जगदंबेला आम्ही एका जागेवरती आणून ठेवलं. कुळीची हे कुळदेवी केली ठाई संतानी. एका जागेवरती आणून ठेवलं. बरं, एका जागेवर आणून आम्ही थांबलो नाही. कुलदेवी म्हणजे मी अगोदरही सांगितलं माझा भगवान परमात्मा तो योग्य 28 एका जागेवरती उभा आहे. योग्य 28 एकाच जागेवरती त्याला सर्व साधू संतांनी आणून ठेवलं. आणि तुकोबाराय म्हणतात तो देव एका जागेवरती आल्याच्या नंतर बरं झालं आम्ही त्याच्या शरणाशी गेलो, कारण त्यानं आमचं संकट निवारण केलं. अभंगाचं बरावे झालो शरणा गेलो बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो बरवे संकटे. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात बरं झालं आम्ही त्या देवीच्या शरणाशी गेलो, कारण तिनं आमचं संकट निवारण केलं, आम्हाला संकटातून बाहेर पाडलं. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, भगवान परमात्म्याचं चिंतन भजन केलं तर खरोखर माणसावरचं संकट दूर होतं. बरं, कसंही संकट असू द्या, त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग भगवान परमात्मा आपल्याला देत असतो किंवा तो सांगत असतो, तो दाखवत असतो. त्या मार्गाने आपण फक्त चालायला पाहिजे. मला सांगायचं आहे, पण आपण नेमकं उलटं करतो. आपल्यावर संकट आलं तर त्याची आठवण आपल्याला होते, बरोबर आहे ना? आपल्यावरती संकट आलं की मग आपल्याला त्याची आठवण होते. संकट गेलं की आपण त्या देवालाही विसरतो. एक उदाहरण पहा, लक्ष देऊ नये का? एक व्यक्ती होते गावातले. आता तुमच्या इकडचं मला जास्त परिचय नाही, पण सांगेल तुम्हाला. एक गावातले व्यक्ती होते, ते कुठेतरी बाहेर गावी गेले, पाथर्डीला गेले. समजा थोडंसं 4-5 किलोमीटर आहे अंतर, नाही का? पाथर्डीला गेले. पाथर्डीवरून घरी येताना ते संध्याकाळची वेळ होती, लक्ष देऊ नाही का? घरी येताना संध्याकाळची वेळ होती आणि तुमच्या वाळूच्या पलीकडे पाथर्डी साईडला 2 किलोमीटरवर त्यांची गाडी बंद पडली. लक्ष देऊ नाही का? फार महत्त्वाचं आहे. 2 किलोमीटर अंतरावरती त्यांची 2 व्हीलर गाडी होती. तो 2 व्हीलर गाडी बंद पडली. ते गाडीच्या खाली उतरले. गाडीच्या खाली उतरल्याच्या नंतर मोबाईल काढला, टॉर्च लावला, पाहिलं तर गाडीमधलं पेट्रोल संपलेलं. आता पेट्रोल संपलं मग काय करावं? त्यानं सांगितलं काळजी करण्याचं टेन्शन नाही, मित्राला फोन करतो, 2 मिनिटात मित्र गाडी घेऊन येतोय. मित्राला फोन करायच्या त्या गडबडीमध्ये मोबाईल काढला. मोबाईलमध्ये नंबर डायल करेपर्यंत मोबाईल झाला स्विच ऑफ. गाडी पडली बंद, मोबाईल झाला स्विच ऑफ. मोबाईल बंद झाला. आता काय करावं काही सुचेना. तुम्ही म्हणाल 2च किलोमीटर अंतर होतं, तो चालत येऊ शकत होता ना? बरोबर आहे तुमचं.
तो चालत येऊ शकत होता, पण कारण असं होतं की गावाच्या अलीकडे 2 किलोमीटर गाडी बंद पडली होती आणि गावाच्या अलीकडे 1 किलोमीटरवर मशानभूमी होती. गाव तिथे मशानभूमी असते ना, गावाच्या अलीकडे 1 किलोमीटर मशानभूमी होती. त्याला माहिती होतं आपल्याला मशानभूमीतून जायचंय. संध्याकाळची वेळ होती, रात्रीचे 12 वाजलेले होते आणि ती रात्र होती अमावस्याची. कुठली? अमावस्याची रात्र होती. रात्रीचे 12 वाजलेले होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अमावस्याच्या रात्री 12 वाजता निघतं काय काय निघतं अमावस्याच्या रात्री 12 वाजता? उलट्या हाताचं, उलट्या पायाचं, उलट्या डोक्याचं, बरोबर आहे ना? पाठ पुढे असलेलं, पोट मागे असलेलं, असं विचित्र ते असतं. ते निघतं अमावस्याच्या रात्री 12 वाजता. काय सगळ्यांना उत्तर पटकन आलं? माझ्याकडे लक्ष द्या. सगळ्यांना पटकन उत्तर आलं, कारण सगळ्यांना माहिती आहे अमावस्याच्या रात्री 12 वाजता भूत निघतं, बरोबर ना? हे सगळ्यांना माहिती आहे. पण दादा एक गोष्ट सांगू, मशानभूमी 10 लाखाची असते. 10 लाखाच्या मशानभूमीमध्ये अमावस्याच्या रात्री 12 वाजता भूत निघतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आपलं 10 कोटीचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवामध्ये म्हणा, एकादशीला म्हणा, द्वादशीला म्हणा, जगाचा बाप उभा असतो. हे कधी कोणाला दिसलं? याच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. पटलंय तुम्हाला? अरे 10 लाखाच्या मशानभूमीचा विचार करता, या 10 कोटीच्या मंदिराचा आपण विचार करत नाही. पण माणसाला भीती फार त्या ठिकाणी कोसत असते आणि त्यांना त्या लक्षात आलं की मशानभूमीमधून आपल्याला जायचं आहे. भीती वाटते, पण विलाज नव्हता ना, मग तो चालत निघाला. पण चालत असताना त्याच्या लक्षात आलं आपण देवाचं नामस्मरण करू, रामाचं चिंतन करू. जिथे राम आहे तिथे भूतवेताळाचं काही चालत. तो एवढ्या स्पीडनं रामाचं चिंतन करू लागला. राम 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 राम. कसा एवढ्या स्पीडनं भजन करतोय. राम 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 राम. श्वास घ्यायला वेळ नाही, एवढ्या स्पीडनं तो भजन करू लागला. आता असं भजन करत असताना त्यानं कशीबशी 50% मशानभूमी त्या ठिकाणी संपवली. 50% अंतर राहिलं. त्यानं रामामधला थोडं अंतर वाढवला. राम 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 असं अंतर केला. 75% संपलं. अजून अंतर वाढवला. राम. पूर्ण मशानभूमी संपली. अजूनच रामामधला अंतर वाढला. असं खूप अंतर वाढवला. आता एवढा अंतर वाढवल्याच्या नंतर पूर्ण मशानभूमी संपली. गावामध्ये आला. बाजाराला त्याच्या घराचा लाईट दिसला. घराचा लाईट पाहिल्याबरोबर याचे रामही गेले आणि श्यामही गेले. याचं तिसरंच चालू झालं. नर नारा नर नारा नर नारा नारा नारा. गेलं सगळं. रामही गेले, श्यामही गेले. तिसरंच भजन गाऊ लागला. मला सांगायचं तात्पर्य, आपल्यावर वेळ आली, संकट आलं की आपण देवाचं चिंतन करतो. वेळ निघून गेली की भगवान परमात्माला आपण विसरतो. म्हणून तुकोबारा म्हणतात तसं नाही. संकट आलं, कितीही संकट येऊ द्या, देवाच्या नामस्मरणानं ते संकट जळून खाक होतील किंवा ते आपल्याला त्रास देणार. बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. भगवान परमात्मानं आम्हाला संकटातून बाहेर पाडलेलं आहे आणि आम्ही सर्व साधू संतांनी त्या भगवंताला अग्रहानं आणलं. अग्रहानं त्या भगवंताला आम्ही आणलं आणि एका जागेवरती आणून ठेवलं. अभंगाचं
रूपाबळे करोनी खडे हरिदासी. तुकोबाराय म्हणतात त्या भगवान परमात्मा वेगवेगळ्या रूपामध्ये आलेला आहे आणि वेगवेगळ्या रूपातून आम्ही त्याला आणलं, एका जागेवरती आणून ठेवलं. पण ते कसं आणलं? फार आग्रहानं आणलं. करोनी खळे, खळे म्हणजे आग्रह. आम्ही त्याला आग्रह केला आणि आग्रहानं भगवान परमात्माला आणलं. सर्व साधू संतांनी तेच सांगितलं. दादा तुम्ही म्हणाल आम्ही देवाचंच का चिंतन करावं, देवालाच का आपलंसं करावं? एक गोष्ट सगळ्यांना धावत्या वेगात सांगते बरं, लक्ष देऊ नाही का रे. भगवान परमात्माचं चिंतन का करावं त्याच्या पाठीमागचं कारण आहे, तुम्ही ज्यांना संसारामध्ये आपलं आपलं म्हणता त्यांचा तुमचा काही एक संबंध नाही गड्या, खरंच संबंध नाही. तुम्ही म्हणाल अरे बहीण माझी ती मेहुण्याची होते, तुम्ही म्हणाल भाऊ माझा तो भाऊजाईचा होतो, तुम्ही म्हणाल मुलगी माझी ती जावयाची होते ना, तुम्ही म्हणाल मुलगा माझा तो सुनेचा झाला, तुम्ही म्हणत असाल हा देह तरी माझा असेल, हा देह देखील तुमचा नाही हो. एक दिवस स्मशानभूमीमध्ये जाऊन याची 3 चिपटे राख होणारे, खाली काय उरलं? आपण केलेलं कर्म, आपलं काहीच नाही. ज्यांना आपण आपलं समजतो त्यांचा आणि आपला काही एक संबंध नाही रे. नाही कुणाचे कोणी नाही रे. नाही कुणाचे कोणी नाही रे. नाही रे. नाही कुणाचे बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे हो, तुटतील धागे दोरे. नाही रे. नाही कुणाचे नाही नाही रे. नाही कुणाचे कोणी. ज्यांना आपलं म्हणतो ना आपण त्यांचा आपला काही एक संबंध नाही. म्हणाल मुलगी माझी, मुलगा माझा, मुलाचा तुमचा काही एक संबंध नाही. मुलगा दुर्योधनाच्या वृत्तीचा, दुःशासनाच्या प्रवृत्तीचा, वाईट कर्म करणारा, दारू पिणारा, जुगार खेळणारा, व्यसन करणारा जर मुलगा असेल तो मुलगा तुमचं भाग्य ठरणार नाही. मुलगा असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, मुलगा असावा भुवनेश्वरी सुपुत्र स्वामी विवेकानंदासारखा, मुलगा असावा आदर्श पुत्र प्रभू रामचंद्रासारखा, मुलगा असावा ज्या संतांनी आमच्या दऱ्याखोऱ्यातील लोकाला परमार्थ काय हे दाखवून दिलं. ऊसतोड कामगार लोकांना, डोंगरामध्ये राहणाऱ्या लोकांना, ड्राय भागातल्या लोकांना भगवान परमात्मा काय, देव काय, देवाचं चिंतन काय, भजन काय, काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. पण या सर्व गोष्टी ज्या संतांनी आम्हाला दाखवून दिल्या, असा भगवान बाबासारखा मुलगा असेल तो मुलगा तुमचं भाग्य ठरेल. अन्यथा तुमच्या मुलाचा तुमचा काही एक संबंध. भाऊ बाबांचा जन्म अतिशय गरीब घरामध्ये, अतिशय खेड्या गावामध्ये झालेला आहे. पण आज त्यांच्या कार्यानं, त्यांच्या कार्यामुळे उभा महाराष्ट्र त्यांना जाणतोय. बरं महाराष्ट्रच नाही तर त्यांच्यामुळे त्यांच्या आई वडिलांना देखील सगळ्या ओळखतात किंवा सगळ्यांना ते आई वडील देखील माहिती झाले. नाहीतर आपण कुठले कोण हे कोणालाच माहिती होत नाही दादा. चांगलं कार्य माणसाच्या हातून झालं तर माणूस माणसालाच ओळखतो. अशी मुलं असतील ते मुलं आपली भाग्य ठरतील. आपल्या मुलाचा आपला काही एक संबंध नाही. एक गोष्ट सांगू का, खरोखर आपण सर्वजण भाग्यवान आहोत बरं. आपण ज्या भूमीमध्ये, पवित्र मातीमध्ये जन्माला आलोत, ज्या भूमीमध्ये जन्माला आलोत, ही भूमी साधू संताची, भाऊ बाबांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी आहे.
तुम्ही आम्ही सर्व लोक खरंच भाग्यवान आहोत की त्या भूमीमध्ये तुम्हा लोकांना जन्म मिळालेला आहे किंवा आपण या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत. भाऊबाबांच्या विषयी जर बोलायचं ठरलं तर माझे गुरुवर्य फार विनोदानं सांगतात, मी जास्तीचा वेळ तुमचा घेणार नाही. माझे गुरुवर्य विनोदानं सांगतात, दोघांच्याकडे जर पाहिलं, भाऊबाबांकडे जर आपण पाहिलं तर एक चंद्राचं रूप आहे आणि एक सूर्याचं रूप आहे. चंद्र सूर्य माहिती आहे ना, एक चंद्राचं रूप आहे आणि एक सूर्याचं रूप आहे. सूर्याचं रूप कुठलं तर आपण पाहायचंय भाऊंकडे पाहिलं तर चंद्रासारखा अगदी सूर्यासारखा अगदी प्रखर स्वभाव आहे, कडक स्वभाव आहे. अगदी बोलतील ते होईल, रागानं बोलणार, कुणालाही फडकन बोलणार, अशी परिस्थिती होती. आमच्या चकलांबा माझं गाव आहे, तिथे जवळ एक शेकटा म्हणून गाव आहे, लक्षात आहे तुमच्या, माहिती असेल तुम्हाला. त्या गावामध्ये एक गृहस्थ होते पहा, बा आणि भाऊ ते त्या ठिकाणावरून चालले होते. संत वामनभाऊ महाराज त्या ठिकाणी चालले होते आणि चालत असताना उन्हाळ्याचे दिवस होते, कडक ऊन पडलेलं होतं. बाबा हे जिवंत प्रसंग आहे बरं, जिवंत. हे काय कुठे पाहिलेला नाही, कुठे ऐकलेला नाही किंवा वाचलेला नाही, अनुभवलेला प्रसंग आहे आत्ताचा. आणि त्या ठिकाणी भाऊ त्या ठिकाणावरून चालले होते, ऊन पडलेलं होतं, उन्हाळ्याचे दिवस होते, नांगरणीचे शेतामध्ये नांगर चालू होता. आणि त्या ठिकाणी महाराज चालले असताना त्याने नांगरावल्यांच्या भाकरी घेऊन निघालेला होता डोक्यावरती. लक्ष देऊ नाही का, तो व्यक्ती डोक्यावरती जेवण घेऊन निघालेला, भाकरी घेऊन निघालेला. तेवढ्यामध्ये त्याच्याकडे पाणी होतं, तहान लागलेली होती. भाऊंनी सांगितलं, हे भल्या माणसा खूप तहान लागली, जरा पाणी देतो का. त्यानं सांगितलं, बाबा आता मी पाणी देणार नाही, माझ्या मागे जरा गडबड आहे. काय म्हटला तो, माझ्या पाठीमागे गडबड आहे. असं म्हटल्याबरोबर बाबांनी सांगितलं, भाऊंनी सांगितलं, ठीक आहे जा, तुझ्या पाठीमागे कायम गडबड राहील. काय सांगितलं, जा तुझ्या पाठीमागे कायम गडबड राहील. अजूनही आत्ता 2-4 वर्षाखाली त्या व्यक्तीचं निधन झालं, पण त्यांना आम्ही स्वतः पाहिलं, त्यांनी तिथून पुढे कधीच एका जागेवरती ते बसत नव्हते. नेहमी गडबड 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 गडबड, इथे तिथे फिरत राहायचे फक्त. हे भाऊंनी बोललं आणि ते खरं ठरलं आणि सांगितलं, तुमच्या गावाला कधीही पाण्याची कमतरता पडेल, भर पावसामध्ये त्या शेकटा या ठिकाणी जाऊन पहा, तिथे टँकरने पाणी विकत घ्यावं लागतं. अजूनही ती परिस्थिती आहे. एवढी ताकद या साधू संताच्या वाणीमध्ये होती हो, एवढी ताकद त्यांच्यामध्ये होती. आणि बाबांकडे पाहिलं तर अतिशय शीतल स्वभाव, शांत स्वभाव, चंद्राचं रूप आहे ना ते, अतिशय शांत स्वभाव. कुणी काहीही बोललं तरी संताचं अंतकरण आणि संतानं ते ऐकून घ्यावं, समजून घ्यावं. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्ही, विश्व रागे झाले वन्ही. ही उपमा त्या ठिकाणी बाबांना लागू होत होती. कितीही कुणी त्रास दिला तरी यातून ते त्या ठिकाणी कुणाला काही बोलत नव्हते, याचा शांत स्वभाव होता. मला सांगायचं तात्पर्य, अशी मुलं तुमची जन्माला आली ना गड्या, ती मुलं तुमची भाग्य ठरतील. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. बोर होतंय का तुम्हाला सगळ्यांना, झोपले का काय. सगळ्यांचे पाये विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागलेत असं मला तरी वाटते, कारण बराच वेळ झालं गर्दीमध्ये आपण मांडी घालून बसलो, बरोबर ना. विठ्ठल 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 विठ्ठल. मुलगा असावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा 16व्या वर्षामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. सर्व तरुण लेकरं आहेत, काळाची गरज आहे लेकरांना कीर्तन ऐकावं आणि त्या लेकरावरती थोडासा तरी बदल व्हावा, ही काळाची गरज आहे. ऐका रे सगळ्यांनी, आपण जे कार्य करतोय ना ते कशासाठी करतोय हा विचार केला पाहिजे. माझ्या महाराजांनी फार सुंदर कार्य केलं. मला तरी आता वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आमच्या गळ्यामधले हे टाळ माळ, भाळावरती बुक्का, कुंकू, द्वारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी जर कुणामुळे असेल तर माझे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यामध्ये. अरे 16व्या वर्षात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, 35 वर्ष झगडले लढले, 35 वर्षामध्ये
36 जिल्ह्याचा महाराष्ट्र एकत्र जोडला. 70-80 वय वर्ष जगता तुम्ही, बरोबर ना बाबा? 70-80 वय वर्ष जगता, पण घरातली 4 माणसं आपल्याला जोडता आली नाही, ती देखील विभक्त झाली, विस्कटली. पण 35 वर्षामध्ये 36 जिल्ह्याचा महाराष्ट्र एकत्र केला, ते माझे छत्रपती शिवाजी महाराज. असा मुलगा तुमचा असेल. 16व्या वर्षामध्ये या लोकांनी क्रांती केली आणि आपले 16 वर्षाचे तरुण म्हणतायत, काय रे पोरांनो, काय म्हणतात 16 वर्षाची पोरं? 16वं वरीस धोक्याचं, बरोबर आहे ना? म्हणतात का असं? ऐकलंय का तुम्ही गाणं? नाही ऐकलं. 16 वरीस धोक्याचं गाणं ऐकलं नाही? हां, सैराटमधलं गाणं कोणतं आहे माहिती का? नाही. संप्रदायच का दिसते? हां हां, हरिपाठातला पहिला अभंग कुठला रे? माहिती आहे का हरिपाठातला पहिला अभंग? तेही नाही माहीत? नाही ना? नाही ना? हां, मला सांगा, विमानाचा शोध कुणी लावला? कुणी लावला? क्या बात आहे, टाळी वाजवा पोरींसाठी. बरोबर आहे. हां, विज्ञानानं सांगितलं विमानाचा शोध राईड बंधूंनी लावला. पण एक गोष्ट सांगू का पोरांनो तुम्हाला? अरे विमानाचा शोध राईड बंधूंनी लावला, त्याच्या पाठीमागचं कारण आहे आपण पाठीमागे राहिलो, आपल्याला काहीच माहिती नाही कुणी लावला विमानाचा शोध. आपल्या शास्त्राकडे आपलं लक्षच नाही, आपल्या ग्रंथाकडे आपलं लक्ष नाही. विमानाचा शोध राईड बंधूंनी लावला, आपण सहज म्हणून जातो. पण त्या अगोदर त्रेतायुगामध्ये रामायणामध्ये पुष्पक विमान असा उल्लेख आलेला आहे. काय? पुष्पक विमान असा उल्लेख रामायणामध्ये आलेला आहे. त्या ग्रंथावर आपण विचार केला नाही, तो विचार त्या लोकांनी केला, श्रेय आपण त्यांना देऊन टाकलं. विमानाचा शोध कोणी लावला? राईड बंधूंनी. अरे आपल्याकडेच होतं, पण आपण त्याच्यावर जागे झालो नाही, आपण विचार केला नाही त्या गोष्टीचा, आणि म्हणून त्या गोष्टीपासून आपण लांब राहिलो किंवा विभक्त राहिलो. मला सांगायचं, मुलं चांगली जन्माला घातली, मुलावरती चांगली संस्कार झाली, तर देश सुधारायला वेळ लागणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मुलावरती योग्य ते वेळेला योग्य ते संस्कार करा, मुलं चांगली जन्माला आली पाहिजेत. महिला मंडळी, गोष्ट सांगू, आज श्री शक्तीचा जागर आहे, नवरात्र उत्सव आपण साजरा करतो. त्याच्या पाठीमागचं कारण आहे आमच्या श्रीवरती फार मोठी जबाबदारी आहे आणि सर्व जबाबदारी आपण पार पाडतोय, म्हणून श्री शक्ती असं नाव दिलं आहे. शक्ती ही कुठेच कमी नाही, स्त्री कुठेच कमी नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आता मुलगी आणि महिला अग्रेसर आहे. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांना एक विनंती अजून एक करेल दादा. बरं, देशाचं नाव लौकिक करायचं असेल तर त्याचंही काम तुमचंच आहे. असं सांगितलं, 3 सजावत देश को सती संत और शूर. काय म्हणतात? 3 सजावत, देशाचं नाव लौकिक करायचं असेल तर सती संत और शूर. पहिली उपमा दिली, पहिलं काम कोणाकडे दिलं तर ते सती म्हणजे महिला, बाईकडे ते काम दिलेलं आहे, स्त्रीकडे ते काम दिलेलं आहे. आपण विचार केला पाहिजे, आपल्या लेकरावरती योग्य ते वेळेला योग्य ते संस्कार कसे लागतील हा विचार तुम्ही केला पाहिजे. लेकरं आलीच सर्व कीर्तनाला, पण मी अगोदरही सांगितलं लेकरं विचित्र असतात. आपण जे करतो ना ते आपले मुलं करत असतात, जे आपण करतो ते पाहून आपल्या पाठीमागे तसे करतात. असं सहज लोक म्हणतात, बाप से बेटा सवाई. काय म्हणता? बापापेक्षा मुलगा हुशार निघाला, किंवा असं काही गोष्टी, अशा काही म्हणी आहेत. पण आपण जे करतो ते आपला मुलगा करणार आहे, मग आपण किती चांगलं काम करायचं हे आपल्यावरती अवलंबून आहे. तुम्हाला सांगू का, एक उदाहरण सांगते, सेवा समाप्त करते. 2 जणी मैत्रिणी होत्या, 5 सखूबाई आणि गंगूबाई. तुमच्याकडे आहेत का कोणी? आहेत, लिंक लागली वाटतं, असतील ना. सखूबाई आणि गंगूबाई अशा 2 जणी मैत्रिणी होत्या. आता इथं जरी असल्या तरी मी तुमचं काही सांगत नाही, मी आमच्या तिकडंच लांबचं सांगते. तिकडं गेलं का तुमचंच सांगायचं. आता सांगू, आता मी तुमचं काही सांगत, त्यामुळं कुणी मनाला लावून घ्यायचं नाही. 2 मैत्रिणी होत्या, सखूबाई गंगूबाई. 2 जणी मैत्रिणी, एक गंगूबाई तिच्या मुलीच्या गावाला गेली आणि तिथे जाऊन तिनं 3 पायल्या गहू, गावरान गहू विकत आणले. 3 पायल्या गावरान गहू घेऊन आली. उन्हाळ्याचे दिवस होते, तिला कुरड्या बनवायच्या होत्या. मुलावरती संस्कार त्याच्याबद्दल बोलते. कुरड्या बनवायच्या होत्या म्हणून गहू घेऊन आली, द्वारामध्ये असे वाळत घातले आणि गहू वाळत असताना संध्याकाळी काढल्याच्या नंतर वाळत घालताना 3 पायले होते, काढत असताना 2च पायल्या भरले.
एक पायली गहू गेलेच कुठं? कुणाची शेळी आली होती का? कुणाची म्हैस आली होती का? कुणी चोरून घेऊन गेलं का? एक पायली गेलेच कुठं? गल्ली गोळा झाली, मोठ्यानं कालवा केला ना, गल्ली गोळा झाली, शेजारची गल्ली, गावातील लोक गोळा झाले. तेवढ्यामध्ये ती सखूबाई तिथं आली. सखूबाई म्हणते, बाई काय लोकांनी लाजा सोडल्या हो म्हणे. काय म्हणते? काय लोकांनी लाजा सोडल्या. घरामधले एक पायली गहू कोण चोरून घेऊन गेलं काय कुणास ठाऊक. पण गंगू मावशीला सांगितलं, आतमध्ये जा, काळजी करू नका, मी माझ्या मुलीच्या गावाला गेले ना, परत तुम्हाला एक पायली गहू आणून देईल. आता ही काय सांगते, हीच घेऊन गेली होती. एक पायली गहू परत आणून देईल असं म्हटल्याबरोबर ती घरामध्ये गेली, पण कामामध्ये लक्ष लागेना. एक पायली गहू गेलेच कुठं विचार करत होती. तेवढ्यामध्ये या सखू मावशीचा गोट्या गंगू मावशीच्या पप्याकडे आला. सखू मावशीचा गोट्या गंगू मावशीच्या पप्याकडे आला. गंगू मावशी, पप्या कुठे? म्हणे फिरत असन गावात, बोंबलत, जा म्हणे तिकडे जाऊन बघ. म्हणे आत्तापर्यंत गोड गोड बोलत होती, काय झालं ग तुला? म्हणे पप्या कोणतरी माझे एक पायली गहू चोरून घेऊन गेलं. पप्यानं सांगितलं, मी सांगू का गंगू मावशी? म्हणे सांग ना. म्हणे तुला जर ऐकून घ्यायचं असेल एक पायली गहू कोण चोरून घेऊन गेलं तर अगोदर 10 रुपये दे, मग मी तुला सांगतो. काय म्हणाला? अगोदर 10 रुपये दे, मी तुला सांगतो. खरं काय जाणून घ्यायचं होतं ना, तिने पिशवीतले 10 रुपये काढले, त्याच्या हातामध्ये ठेवले. म्हणे आता सांग. म्हणे गंगू मावशी, तुझ्या द्वारामधले एक पायली गहू माझीच आई चोरून घेऊन गेली. आता याला काही कळतं का? आपण जे करतोय ते आपलं लेकरू करणार आहे. योग्य ते वेळेला योग्य ते संस्कार करणं काळाची गरज आहे, हे तुम्हाला मी सांगते. तिनं चोरून घेऊन गेली, यानं पाहिलं होतं, यानं सांगितलं. हे लेकरं कधी गावामध्ये आग भडकवतील यांचं सांगता येत नाही. त्यानं सांगितलं, माझी आई चोरून घेऊन गेली. म्हणे तुझी तर आई म्हणत होती, काय लोकांनी लाजा सोडल्या, कोण चोर? म्हणे तिचं काही ऐकू नका, तीच घेऊन गेली, मी 100% सांगतो. गंगू मावशी म्हणते, पप्या अरे तुझी आई माझ्या दारामधून एक पायली गहू चोरून घेऊन जाईपर्यंत मी काय करत होते? म्हणे तेही सांगतो, अजून 10 रुपये काढ. तिनं अजून 10 रुपये काढले, त्याच्या हातामध्ये ठेवले. म्हणे आता सांग. त्याने सांगितलं, गंगू मावशी, तुझ्या दारामधून एक पायली गहू माझी आई चोरून घेऊन जाईपर्यंत तू शेजारच्या मंडाकाचे वांगे चोरत होती, तेवढ्या ती इकडे घेऊन गेली. मला सांगा, आपल्या लेकरानं जर हे पाहिलं तर पिढी घडेल का? संस्कार चांगले लागतील का त्यांना? संस्कार आपल्या लेकरावरती चांगले लागावे असं वाटत असेल, योग्य ते वेळेला योग्य ते आपण सावरलं पाहिजे. आपण जे करतोय ते मुलं करतंय. पाठीमागे एक 5-7 वर्षापूर्वी, खूप दिवस झाले, मी एक लेख वाचला होता आणि बराच व्हायरल झाला होता तो लेख तुम्ही कदाचित कोणीतरी वाचला असेल. तो असा होता, बसमध्ये प्रवास करत असणारी एक 6 वर्षाची चिमुरडी मुलगी आणि तिची आई दोघीजणी बसमध्ये चालल्या होत्या. चालत असताना 6 वर्षाची चिमुरडं लेकरू बसमध्ये बसल्या बसल्या पुस्तक वाचत होतं. काय करत होतं? पुस्तक वाचत होती. त्यावेळेला सर्व लोकांनी त्या बाईला विचारलं, का हो मावशी, आम्ही आमच्या लेकराला सांगतो अभ्यास करा, लेकरं करत नाही, तुमची मुलगी बसमध्ये पुस्तक वाचते, तुम्ही कसं सांगता? त्या आईनं सांगितलं, मी सांगत नाही, तू अभ्यास कर, पण घरी असताना जेव्हा मला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये मी स्वतः पुस्तक घेऊन वाचत बसते. माझ्या मुलीनं ते पाहून पाहून तीही रोज माझ्यासमोर पुस्तक घेऊन वाचत बसते. जे आपण करतोय ते आपलं लेकरू करणारे, म्हणून विचार करा. आणि जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, अशी मुलं तुमची जन्माला आली तर ती भगवान परमात्माला त्याचा हारिक वाटेल. आणि अशा साधू संतांनी, अशी मुलं जन्माला आली त्या साधू संतांनी त्या भगवान परमात्माला आग्रहानं आणलं. माझ्या जनाबाईनं फार सुंदर सांगितलं, हृदय बंदी खाना के आत विठ्ठला कोंडीला, आत विठ्ठला कोंडीला, हा हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला धरिला पंढरीचा दोरा धरिला, पंढरीचा दोरा धरिला धरिला पंढरीचा दोरा, पंढरीचा सर्व साधू संतांनी देवाला आपलंसं केलं ना. आमच्या महिलाही कुठे कमी नाही राहिल्या बरं महाराज. सर्वांनी आपला देव आणला, पण आम्ही कुठे कमी नाही राहिलो. आम्ही दाखवून दिलं श्री शक्ती आणि श्रीचा गोंधळ करणं, जागरण करणं, या सर्व गोष्टीमध्ये आम्ही कुठे कमी नाही. आणि वास्तविक पाहता जर पाहिलं तर आता श्री कुठेच कमी नाही.
प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन पहा, आमची महिला पुढे अग्रेसर आहे. आणि म्हणून तर आज या मुलीसुद्धा टाळ घेऊन उभ्या आहेत गावातल्या. त्याचं कारण हेच आहे, आम्ही आता कुठे कमी नाही राहिलो, कुठेच नाही राहिलो. प्रत्येक क्षेत्रामध्ये वकील मुली झाल्या, डॉक्टर मुली झाल्या, इंजिनियर मुली झाल्या, ड्रायव्हर, पायलट मुली झाल्या. पायलट कुणाला वाटलंही नव्हतं मुलगी आमची विमान चालवेल म्हणून, पायलट झाल्या मुली. पंतप्रधान, आमदार, खासदार सर्व क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत. तसं साधू संतांच्या क्षेत्रामध्ये देखील आमच्या महिला संत पाठीमागे राहिल्या. अरे आपण मंदिरच पहा, मंदिराचा पाया ज्ञानोबाऱ्यांनी रचला. ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले. ज्ञानोबाऱ्यांनी पाया रचला. कळस माझे जगद्गुरु तुकोबाराय झाले. तुका झाला असे कळस, भजन करा सावकास. कळस तुकोबाराय झाले, पण कळसाच्या वरती कुणीतरी जाऊन बसलं. माहिती का तुम्हाला? कळसाच्या वरची ध्वजा आहे, ध्वजा. आपण झेंडा लावतो ना कळसाच्या वरती, त्या ध्वजाच्या रूपामध्ये आमच्या महिला संत बहिणाबाई जाऊन बसल्या. कुठेच कमी नाही राहिल्या आमच्या महिला. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरपान केले ओजा. कळसाच्या वरती महिलांनी जाऊन बसावं. कुठल्या क्षेत्रामध्ये आमची महिला कमी नाही. आणि म्हणून हा श्री शक्तीचा जागर आहे. सर्व साधू संतांनी देवाला आणलं आणि जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, आम्ही सर्वांनी मिळून देवाला एका जागेवरती आणून ठेवलं. आणि काय केलं? अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, नाचू प्रेमे लागला, नाचू प्रेमे लागला, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. नाचो प्रेमे लागला, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. मोगविलो संगणे, मोगविलो संगणे, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. उगवेलो संगणे, उगवेलो संगणे, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. तुका म्हणे समागमे, नाचो प्रेमे लागलो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि सगळेजणांनी एकत्र येऊन काय केलं? नाचो प्रेमे लागलो. मोठ्या आनंदाने आम्ही नाचून भगवान परमात्माचं चिंतन केलं. नाचुंगी 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 नाचुंगी, हरी गुण गावत नाचुंगी नाचुंगी. नाचून भगवान परमात्म्याचं चिंतन केलं, भजन केलं. आणि म्हणून तो देव आमच्यावरती प्रसन्न झाला. त्याने आमची संकट निवारली. अशी अनेक कारणं वेगवेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो, त्या ठिकाणी आपल्यालाही जर वाटत असेल आपल्यावरचं संकट दूर व्हावं, त्या कुलदेवतेची आपल्याला भेट व्हावी, त्याचं दर्शन व्हावं असं वाटत असेल, सगळ्यांनी प्रेमानं 2 हात वरती घ्या. ज्यांना देवानं 2 हात दिले त्यांनी 2 घ्या, ज्यांना नाही दिले त्यांनी नाही घेतले तरी चालतील. घ्यावरती हात. तुमचं लेकरू म्हणून, बहीण म्हणून विनंती करते, पाठीमागे बसलेले आउट ऑफ कव्हरेज एरिया सगळ्यांनी 2 हात वरती घ्यायचे. घ्यावरती, घ्यावरती. अजून महिला मंडळ ताट हातावरती घ्यायचे. 50% आरक्षण फुकट नाही आपल्याला. घ्यावरती. राहू द्या, शिवू द्या सकाळपर्यंत. आता विढोबा रखुमाई टाळी वाजवा. विढोबा रखुमाई, विढोबा रखुमाई, विढोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विढोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विढोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
आज म्हणतील ताई आमच्या मुळावर आल्या बॉस असं काही नाही. धन्यवाद. सगळ्यांनी प्रेमानं दोन्ही हात वरती घेतले, सुंदर टाळी वाजवली, सुंदर भजन केलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि हात खाली घ्या म्हणायच्या अगोदर घेतली त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. माझ्या विनंतीला सगळ्यांनी मान दिलेला आहे. हात वरती का घ्यायचे? भगवान परमात्मा जगाची आई आहे, त्या आईचं भजन वरती हात करून करायचं, जेणेकरून तो भगवान आपल्याला वर उचलून घेणार. भगवान आपल्याला वर उचलून घेणार आहे. जायचं का? डायरेक्ट नाही, वेगळा अर्थ काढू नका. हां, डायरेक्ट नाही. देवाच्या कडेवर आणि खांद्यावर विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळाचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा आहे, जगाची आई आहे, म्हणून त्याचं भजन वरती हात करून करायचंय. माझ्या अल्पमतीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल माझं, मला नक्की वापस द्या. पोवडा म्हणा, पोवडा. पोवडा म्हणायचं. चला, मी अगोदरही तुम्हाला सांगितलं, पहा, अरे छत्रपतीचे खरंच उपकार आहेत बरं आपल्यावरती, खरोखर उपकार आहेत. काय केलं माझ्या राजानं, पोवडा पण म्हणते, एक छोटंसं गाणं आहे. काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, पहा. मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाना भिडला. लक्ष देऊ नाही का? मुठभर मावळे होते फक्त राजाच्या बाजूनं, पण स्वराज्य स्थापित केलं, सिंहासनावरती जाऊन बसले गड्या. मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाना भिडला. अफजल खान काय त्यानं शिवहालाच फाडला. अफजल खान काय त्यानं सिंहालाच फाडला. करीतो वंदन मी कुल दैवतेला, वीर शोभा संभाजी राजाला. करीतो वंदन मी कुल दैवतेला, वीर शोभा संभाजी राजाला. वीर शोभा संभाजी राजाला. करीतो वंदन मी कुल दैवतेला. हिंदवी स्वराज्य स्थापन केले, लढले मावळ राष्ट्राचं सोन केलं. लढले मावळ राष्ट्राचं सोन केलं. लढले मावळ राष्ट्राचं सोन केलं. रणी मैदानी झुंजला कधी मागे न सर. रणी मैदानी झुंजला कधी मागे न सर. कुणी आला जर का मोर चार मुंड चित्त केला. करीतो वंदन मी कुल दैवतेला, वीर शोभा संभाजी राजाला. वा, करीतो वंदन मी कुल दैवतेला, वीर शोभा संभाजी राजाला. वीर शोभा संभाजी राजाला. करीतो वंदन मी कुल दैवतेला, वीर शोभा संभाजी राजाला. मर्द मराठ्याची पोलादी जात, जणू काय चमचम त्या तलवारीच पात. जणू काय चमचम त्या तलवारीच, जणू काय चमचम त्या तलवारीच. मर्द मराठ्याची पोलादी जात, जणू काय चमचम त्या तलवारीच पात. मर्द मराठ्याची शान त्याचा राखू आम्ही. मर्द मराठ्याची शान त्याचा राखू आम्ही. शिवबाचा अभिमान राहुल प्रत्येक गाण्यातून. करीतो वंदन मी कुल दैवतेला, वीर शोभा संभाजी राजाला. करीतो वंदन मी कुल दैवतेला, वीर शोभा संभाजी राजाला. करीतो वंदन मी कुल दैवतेला, वीर शोभा संभाजी राजाला. वीर शोभा संभाजी राजाला. वीर शोभा संभाजी छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की.
माझ्या अल्पमतीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल माझं मला वापस द्या. नक्की दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेल. सर्व कीर्तन या ठिकाणी सोडून जा बरं, लक्ष देऊ नये का. तसंही 2 तास फार जीव तोडून कीर्तन केलं आहे. फार अगदी इथून करावं लागतं, इथून बोलावं लागतं, तेव्हा तुम्हाला कुठेतरी इथे पचतं किंवा रुजतं. बरोबर आहे ना. हां, खूप जीव तोडून करण्याचा प्रयत्न केला, पण तरी नसेल पटलं तर इथं सोडा. पण इथून पुढे जे 2 शब्द सांगणार आहे ना ते घरी घेऊन जा. दादा, जन्माला आलात ना, जन्माला आल्याच्या नंतर सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट ही आहे की सगळ्यांनी एक गोष्ट करायची, आपले जिवंत तीर्थ माता पिता आपल्या घरामध्ये त्या मायबापाची सेवा करा. त्या जिवंत तीर्थाला लाथाडून आपण तीर्थयात्रा करण्यामध्ये काही एक अर्थ नाही. मायबापाच्या सेवेमध्ये जे आनंद, जे फळ आपल्याला मिळतं, जो आनंद मिळतो ना, तो इतर कुठेही मिळत नाही, कुठेच मिळत नाही. तुम्हाला मी माझ्या जीवनातला प्रसंग सांगेल. फार गरीब परिस्थितीत ते आईवडील आहेत माझे. माझ्यासोबत कोणाला यायला देखील म्हणजे तशी परिस्थिती नाही घरची, आताही सध्या आहे. पण अजूनही एवढं फिरत असताना पण माझ्या माईबापाला एकच गोष्ट माहिती की आमची मुलगी खंबीर आहे, जिंदाबाद आहे, ती कुठून कुठेही जाऊ शकते. आणि त्या आधारावरती मला बाहेर त्या ठिकाणी मी रोज कार्यक्रम करते. पण दादा, घरून निघाल्यापासून कार्यक्रमाला पोहोचेपर्यंत माझ्या बापाचे मला कमीत कमी 15-20 फोन कंटिन्यू चालू असतात. 24 तास. कुठपर्यंत गेली, कुठपर्यंत आहे, काय करते, जेवण केले का, या सर्व गोष्टीचं विचारपूस करणारी जात जगाच्या पाठीवर मायबापाची असते. आणि खरोखर माझ्या वडिलाच्या आजारपणामध्ये, कुठल्याही कामामध्ये थोडंसं जर संध्याची काहीतरी करण्याची संधी जर मला प्राप्त होत असेल तर मी खरं स्वतःला खूप भाग्यवान समजते की मायबापाला काहीतरी करण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. आणि खूप आनंद मिळतो त्या सेवेमध्ये, त्याच्यामध्ये खूप आनंद असतो. म्हणून जिवंत तीर्थाची मायबापाची सेवा करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दादा, जन्माला आलात ना, तर जन्माला आल्याच्या नंतर हयातामध्ये चिंतन करा, भजन करा. आहात तरुण, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका बरं. जोपर्यंत आपली पार्ट आपल्याला साथ देतात तोपर्यंत देवाचं चिंतन करा. तोंडातले दात पडल्यावर आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो, येतच नाही ना, मग इथलं इथलं होतं. काय होतं? विठ्ठल येतच नाही, मग इथलं म्हणतो, मग देवांना कुठलं समजायचं? हा मोठा प्रश्न आहे ना. आपल्या मुलाच्या हातामध्ये भला मोठा दांडा घेऊन तो आपल्या पाठीमागे लागेपर्यंत आपण सावध व्हायचं. आपल्या पायातली चप्पल मुलाच्या पायामध्ये आली की त्या ठिकाणी कारभार मुलाच्या स्वाधीन करावा आणि देवाचं चिंतन करावं. हा मेन मुद्दा आहे. तरुण आहात तोपर्यंत परमार्थ करून घ्या. एक म्हण आहे पा, आहात तरुण तोपर्यंत घ्या देवाचं नामस्मरण करून. तुम्ही जासाल एक दिवस मरून तर लोक येतील तुम्हाला. बरोबर आहे ना. लोक येतील तुम्हाला पुरून. त्यांनी पुरून येण्याच्या अगोदर आपण जागं व्हायचंय. वेळ आहे तोपर्यंत, गाडी उभी आहे तोपर्यंत गाडीत बसून घ्या. गाडी निघून गेल्याच्या नंतर धुरड्याला असा किती हात केला, ती काय थांबणार आहे का? अरे ते महामंडळ आहे. आणि एकदा वेळ निघून गेली की पाठीमागे एक गोष्ट उरते दादा, त्याचं नाव आहे पश्चाताप. ज्याच्या जीवनामध्ये पश्चाताप आला त्याचं जीवन जळून खाक झालं. पश्चाताप जीवनामध्ये आला ना, माणसाकडे एकच पर्याय उरतो. कुठला? समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेविल तैसे रहावे, समयासी सादर भावे. जशी वेळ येईल, सुख असेल दुःख असेल, या सर्व गोष्टीला सामोरे जावं लागतं. आणि म्हणून सांगायचं, वेळेमध्ये परमार्थ करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, श्रीभ्रूण हत्या थांबली पाहिजे. महिला मंडळ थांबवा, श्रीभ्रूण हत्या ही थांबली पाहिजे. मुलगी वाचली पाहिजे. पोटामध्ये जेव्हा आपण मुलगी मारतो ना, 2-4 महिन्याचं लेकरू असतं होते, त्या लेकराचे हातही तयार झालेले नसतात व्यवस्थित. आणि त्या 2 महिन्याचं लेकरू हात तयार झालेले नसताना देखील आपल्या आईला हात जोडता, आई वाचव ना मला. अगं तुझ्याशिवाय कोण जन्माला घालणार आहे मला? तू तर आहेस ना, तू कधीतरी कोणाची तरी मुलगी होतीस ना, का ग असं करते? का मला पोटामध्ये मारते? आणि ते लेकरू आपल्या आईला विनंती करतं, सांग ना ग आई, मला कोण वाचवणार? तुझ्या विना जन्मासी मला कोण
ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. अरे मुलं बिना लग्नाची राहायला लागली. आपल्याकडे जी परिस्थिती उद्भवली ना ती तुम्हाला सांगते पहा. मुलाला बायको मिळत नाही. 1000 मुलं आहेत, 700 मुले आहेत. अरे 700 मुलाचे कसे बशी लग्न होतील? राहिलेल्या 300 मुलानं करायचं काय? हा मोठा प्रश्न आहे आपल्याकडे. ही परिस्थिती आपल्यावरती उद्भवू नये यासाठी वेळेत जागं व्हा. श्रीभुरून हत्या थांबली. मी एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगेल गड्या, ज्या दिवशी आपल्याकडून श्रीभुरून हत्या थांबली जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं हा नवरात्र उत्सव साजरा केला हे आपल्याला कळेल. नवरात्र उत्सव का साजरा करतोय ना त्याच दिवशी कळेल आपल्याला, ज्या दिवशी श्रीभुरून हत्या थांबली जाईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गोहत्या थांबली पाहिजे. पृथ्वीला सर्व सहन होतं पण पापाचा भार सहन होत नाही. गोहत्या थांबली पाहिजे. 42,000 गाया रोजच्या मरतात आपल्याकडे. किती? 42,000 कत्तलखानेत. 42,000 कत्तलखान्यात रोजची एक गाय मरू द्या, अशा 42,000 मरतायत. आणि शेवटची गोष्ट, सगळ्या तरुण बांधवांना, पुरुष बांधवांना सांगेल, दादा व्यसनमुक्ती करा, दारूबंदी करा. गाव सुधरला, तालुका सुधरेल, तालुका सुधरला, जिल्हा सुधरेल, जिल्हा सुधरला, जग सुजलम सुफलम व्हायला वेळ लागणार नाही. सगळ्यांना विचार करा, माती माझी, मी मातीच आहे. या मातीसाठी जीव गेला तरी चालेल पण मी हिला विसरणार नाही. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए. ऐका ऐका, सर्व मुली आहेत जवळ बसलेल्या. आपल्या मुलींना सुरक्षित राहावं, आपल्या मुलींना शिक्षण घेता यावं, या सर्व गोष्टीसाठी सगळ्यांनी जागा होणं फार गरजेचं आहे. जसा पूर्वीचा काळ होता ना तसा आता होतोय. जसा इंग्रजांच्या काळामध्ये लोक राहत होती ना ती परिस्थिती आता उद्भवते. ती आपल्यावरती येऊ नये. पूर्वी कसं होतं, तेरी गलियों में चलाकर नफरतों की गोलियां लूटते हैं कुछ लुटेरे दुल्हनों की डोलियां. लूटते हैं आपको अपने घरों को लूट कर, लूटते हैं आपको अपने घरों को लूट. खेलते हैं बेखबर अपने लहू से होलियां. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. असो, पुनश्च एकदा काही चुकलं असेल माझं मला वापस द्या. झालेली सेवा भगवान परमात्मा चरणी, साधू संतांच्या चरणी, जगदंबेच्या चरणी, श्रोते सज्जन माईबापांच्या चरणी सेवा समर्पित करून पुनश्च एकदा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद की खूप सुंदर अशी गोड सगळ्यांनी साथ दिली. या सगळ्या मंडळींसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. फार गोड सर्वांनी साथ केली. सुंदर सिस्टीम आहे दादा, खरंच गोड सिस्टीम लावली. बरं, अतिशय गोड. तुमची सिस्टीम आहे का? तुमचीच आहे का? हां, मला वाटतं 5-6 मशण आहेत. आई भवानीला, तुळजा भवानीला म्हणा, जगदंबेला म्हणा आणि पांडुरंग परमात्म्याला, सगळ्या देवाला एक विनंती करेल, या 6-7 मशांच्या तुमच्या पुढच्या वर्षी 12-13 हो, पण लग्न सप्तेच वाजवा बरं. हां, तुम्ही जर तमाशाला गेले तर आहे तेवढं जळून जाईल. तसं नाही. असं फार गोड सिस्टीम आहे, पवित्र वातावरण, फार सुंदर. सर्वांनी अगदी कीर्तन संपेपर्यंत कोणी झोपलं नाही त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जास्तीचा वेळ तुमचा घेतला आहे. कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला पाठीचा त्रास असतो, कोणाला झोपेचाही असतो. माझ्यामुळे त्रास झाला असेल मला क्षमा करा. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून, माझ्या माता पिता चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नाही ना विठ्ठल जय जय विठ्ठल. विठाला जय जय विठाला. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले करू
क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार मी आहोत क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी कर क्षमा अपराध